लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. मेथीची जुडी घेतली आहे. तर इथे मी अशी पानं आणि थोडीशी देठं घेतली आहेत. कोवळी-कोवळी पानं घेतली आहेत. त्याचबरोबर जे कोवळे देठ असतात ते सुद्धा घेतले आहेत. आता ही मेथीची पाने मी स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ धुवून घेतल्यामुळे यावर लागलेली माती धूळ निघून जाते. तर 2 वेळा मी ही मेथी धुवून घेतली. आता आपल्याला ही मेथी अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. तर शक्य होईल तेवढी बारीक अशी मेथी चिरून घ्या. तर इथे मी मेथी चिरून घेतली आहे. त्यानंतर इथे खलबत्त्यामध्ये मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. अर्धा इंच आलं आणि एक हिरवी मिरची घेतली. तर आता हे आपण ठेचून घेऊया. तुम्ही याची पेस्ट सुद्धा करू शकता. तर इथे मी हे व्यवस्थित ठेचून घेतलंय. आता बारीक चिरलेली मेथी घेऊया. यामध्ये ठेचलेलं आलं, लसूण व मिरची घालू. 1 चमचाभर ही पेस्ट मी यामध्ये घातली. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. सोबत अर्धा चमचा हळद घालू आणि आता यामध्ये लाल तिखट घालूया. इथे मी 1 चमचाभर लाल तिखट घातलंय. त्यानंतर आता यामध्ये आपण बेसन घालणार आहोत. तर इथे मी 3 चमचे बेसन घालतेय. तुम्ही किती प्रमाणात मेथी घेतली त्यानुसार तुम्हाला बेसन लागेल. हे मिक्स करून घ्या. तर इथे बघू शकता तुम्ही 3 चमचे मी बेसन घेतलेलं आणि यामध्ये थोडंही पाणी न घालता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. मेथीला पाणी सुटतं त्यामुळे यात पाणी घालायची गरज पडत नाही. पण जर तुम्हाला हे मिश्रण अगदी कोरडं वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचा यामध्ये पाणी घालू शकता आणि असं हे मिक्स करून घेऊया. इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आता यामध्ये आपण बनवलेल्या मिश्रणाचे छोटे-छोटे वडे सोडूया. आता हे एक-एक करत मी यामध्ये असे वडे सोडले. आता आपण हे वडे तळून घेऊया. पलटून घेऊ आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी हे वडे तळून घेऊया. अगदी फार कालपट होईपर्यंत तळू नका. मेथी थोडीफार शिजली जाईल इतकं हे व्यवस्थित तळून घ्या. तर तुम्ही बघू शकता इथे मी हे व्यवस्थित असं पिवळसर रंग होईपर्यंत तळून घेतलंय. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे इतर उरलेल्या सर्व मिश्रणापासून मी असे वडे तळून घेतले. तर इथे सर्व वडे तळून झालेत. अगदी कुरकुरीत झालेत तुम्ही बघू शकता.